आणि आत्ता जी CD निघणार आहे त्याच्यात ज्यांनी ज्यांनी गायलं आहे, ज्यांचं योगदान आहे, त्या सर्वांना माझे कॉंग्रॅच्युलेशन्स. मला एकच सांगायचं होतं की 89मध्ये माझी बहिणाबाईच्या गाण्यांची CD निघाली. त्यावेळी मी खूप गात होते आणि त्यावेळी बिलनची नागिन फार फेमस झालं होतं. तर आणि तशीच सारखी गाणी मला मिळत होती. तर माझे मिस्टर म्हणाले, तू एवढ्या कंपन्यांसाठी गातेस तर तू विचार ना कुठच्या तरी कंपनीने की बहिणाबाईची गाणी तुम्ही काढाल का, माझी रेकॉर्ड काढाल का. तर मी 5-6 मी ज्या कंपन्यांकडे गात होते त्या सगळ्या लोकांना मी विचारलं की माझी काढाल का तुम्ही बहिणाबाईची गाणी, कारण ती अर्थाच्या दृष्टीने आणि खूप फिलॉसॉफिकल अशी गाणी होती. तर 16 गाणी होती आणि त्याची फिल्म निघालेली होती दूरदर्शनवरती, पण त्याची रेकॉर्ड निघाली नव्हती. तर त्यामुळे मला 89मध्ये जवळजवळ 6-7 प्रोड्युसर्सने सांगितलं कंपन्यांच्या की आम्हाला हे कमर्शियल एवढं वाटत नाही, त्यामुळे नाही काढू शकणार. तर माझे मिस्टर म्हणाले आपणच काढूया CD, आणि आम्ही ती काढली. त्याच्यानंतर नाट्य सुरेशची जी नाट्यगीतं गायलेत एवढी सुंदर गायलेत, तर ती त्यावेळी काढली. आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर 99मध्ये गेले. तर मला प्रश्न पडला की आता कोणाला याचं डिस्ट्रीब्युशन आणि मार्केटिंग करायला द्यावं. तर त्यावेळी 7 कंपन्या माझ्याकडे आपवून आल्या की ही CD आम्हाला द्या म्हणून. म्हणजे ज्यावेळी त्यांनी मला रिजेक्ट केलं होतं त्यावेळी 8-10 वर्षांनी मला त्यांनी सांगितलं की आम्हाला हे द्या राईट्स सगळे. तर ते सगळे पुरुष होते, पण मला असं वाटलं की सागरिका जी त्या नक्कीच एफिशियंट असणार, एकच बाई आहे तर आपण यांनाच द्यावी. आपण राईट्स सगळे मी त्यांना दिले आणि त्यांनी त्याचं छान मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन केलं. त्याबद्दल थँक्स आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. VPL यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.